थांबा थांबा थांबा. तुम्ही बाहेरच थांबा. काय झालं असेल राजा? हे विके, अरे नको काळजी करू, सगळं ठीक होईल. मला लई भीती वाटते आजा. अरे आम्ही आहे ना. मी आर्मीच्या ट्रेनिंगला जाणार म्हणून केवढी खुश होती ती. अचानक असं झालं. इक्या तू नको टेन्शन घेऊ, सगळं नीट होईल. आणि आपण वेळेतच आलोय की. होय. आणि बघ, डॉक्टर सगळं नीट करतील, तू नको काळजी करू. हं? आर्मीच्या ट्रेनिंगला जाणार म्हणून केवढी धावपळ करत होती. कधी एकदा मला आर्मीच्या वर्दीत बघल असं झालं होतं रे तिला. अरे मग बघणारच आहे की. हा, आणि तुझं ट्रेनिंग झालं मिळेलच की वरती तुला. हा, हाय का राहुल्या? होय इक्या, तू ट्रेनिंग वर लक्ष दे. मी नाही जाणार ट्रेनिंगला. का? अरे आईला अशा अवस्थेत सोडून कसं जाऊ? येडायस का रे तू? आत्ता गेला नाही तर परत जॉईन होता येणार नाही. परत सगळं पहिल्यापासून सुरुवात करायला लागेल, कळते का तुला? काय हरकत नाही. अरे मी पुढच्या भरतीला परत ट्राय करतो. पण इथं आईकडे बघायला कोण आहे का? अरे विके, आम्ही आहे ना इथं. आणि तुझं आईचं स्वप्न होतं ना तू भरती व्हावं म्हणून. हा विके, तिला जर कळलं ना तू इथं थांबलायस, तिला आवडायचं नाही रे. तू काय बी बोलू नको, तू जायचंय. अरे पास विक्या, अरे काय झालं काय नेमकं? अहो, माळ्यावरनं पापडाचा डबा काढत होते, तोल जाऊन पडले. डॉक्टर काय म्हणले? अजून काय सांगितलं नाही, आत्ताच नेले आत. जास्त मार लागलाय? होय, डोक्याला लागले. डोक्याला? डोक्याला मार लागलाय म्हणजे? म्हणजे काय झालं असेल? नाही काय नाही, म्हणजे फॉक बिक पडली का डोक्याला? काय जखम बिकम झाली? नाही. सिटी स्कॅन बिन काय केलंय? नाही ते काय माहित नाही, डॉक्टर बघतील तेव्हा कळेल आपल्याला. आमची मस्करी चालली होती. बोलता इक्या, तू काय टेन्शन घेऊ नकोस, सगळं चांगलं होणार आहे. माझं गुडलक आहे त्यांच्या बरोबर. ये, आपण बसू. ये, बस. ये ये. बस इथं शांत. आणि बघ, कसला विचार करू नकोस आता. आजा, त्याच्या बरोबरच राहा. घाबरलाय जरा. ना आत नेलंय? हो, म्हणजे आम्ही मगाशी आलो आणि तेव्हाच आत नेलाय. आम्हाला काय माहितच नाही, सच सांगायला आला तेव्हा कळलं. डॉक्टर काय म्हणाले? नाही अजून काय सांगितलं नाही, बघूया आता काय होतंय. अजा, नेमकं काय घडलं? कश काय पडल्या? अहो, माळ्यावरनं पापडाचा डबा काढत होते, तोल जाऊन पडले.
लाईन आणायला लागलं. डोक्याला मार लागलाय. ब्लडिंग बिडिंग काय झालं नाही. मुक्का मार आहे. हो. ठीक आहे, कुठे ठीक आहे तिकडं. मी आलो जाऊ. घाबरला असेल. अहो घाबरणारच की. आता आपल्या बाबतीत असं काय घडलं की आपण पण घाबरतोच की. आणि विक्रमला त्याच्या आईशिवाय दुसरं कोण आहे अजून. विक्रमचे वडील गेल्यापासून मावशीनं लय कष्टानं वाढवले विक्रमला. आणि आता कुठं सगळं चांगलं व्हायला लागले तर हे असं झालं बघा. अहो सत्कारा दिवशी किती खुश होत्या. भरतीचं झालं, आता लग्नाचं बघितलं की मी मोकळे झाले असं म्हणल्या. माझ्या तिच्या ट्रेनिंगचं काय झालं? फौजी आता ट्रेनिंगला जाणं महत्वाचं आहे वे. म्हणजे त्याचं स्वप्न आहे ते. अहो पण त्यांना इथं आईजवळ थांबणं गरजेचं का तिकडे जाणं. मास्तर, हेच असते फौजीचं आयुष्य. स्वतःपेक्षा देशाचा विचार करायला लागतो. नाईकडे म्हटलं तर आपण सगळे आहेच की. हनुमान, अरे तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण आता त्यांना आईजवळ असणं गरजेचंच आहे. जसं हे गरजेचं आहे तसं ते पण गरजेचं आहे की. हा, आणि इथं आहे की मी. डॉक्टरांनी चेक केलंय. MRI आणि CT स्कॅन करावं लागेल. मग करा की. पैसे डिपॉझिट करावे लागतील 10,000 रुपये. कुठं करायचे? काउंटरला. ठीक आहे, तुम्ही सुरू करा, मी आलो पैसे भरून. हनुमा, अरे तुझ्याकडे पैसे आहेत का? मी येतानाच घेऊन आलो होतो. म्हटलं विक्याकडे आहेत नाहीत. काय कमी जास्त लागलं तर सांग मला. हो हो आम्ही आहेच की. हो. अहो आत्तापुरते आहेत, पुढचं पुढे बघू. आजा, हा? तू आणि रावल्या विक्याकडे थांबा. हा. मी आलो पैसे भरून. राहुल्या